मी मयुरेश वर्धेकर पुन्हा एकदा तुमचा कोकणीमध्ये चॅनल स्वागत करते. मित्रांनो, गणपती आगमना एकूण 18 दिवस राहिले असतात आणि मी डेली व्लॉग करते. आधीसुद्धा व्हिडिओ टाकले, ते सुद्धा तुम्ही बघा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तरी गणपती शाळेत काय काय घडतं तर मी व्हिडिओ टाकते, वेळात वेळ काढून, म्हणजे कामं असतात भरपूर. तरी जो तो वेळ भेटतात मिळत त्या वेळात मी व्हिडिओ काढते आणि टाकते. तरी बघा आणि माका एक छानशी कमेंट करा, गणपती बाप्पा कसे झालेत ते. चला मग आज बघूया काय काय कामं चालली आहेत ती. चला तर मग मित्रांनो, कलची मूर्ती बनवून झाली बघा आणि आता दुसरी मूर्ती बनवू घेतली ना. आता सोंड वगैरे लावून झाले, हात वगैरे आता लावचे असं ते बघा, बघू शकता समोर. आता साच्या भरता. ही पण मूर्ती मित्रांनो एक नंबर असा सुंदर दिसतं. सगळीच मूर्ती सुंदर असतात. साच्यावरचा काम चालू असा. मित्रांनो या साईडला मूर्ती बनवतात, तर दुसऱ्या साईडला फिनिशिंगचं काम चालू असं आहे बघा. मित्रांनो फिनिशिंगसुद्धा काम सोप्या नाही आहे. म्हटलं तरी एकाग्रता लागतं, एका जागेवर सगळं करूचं लागतं आहे. 2-2, 3-3 तास एका जागेवर बसान मित्रांनो काम करूचं लागतं, उभ्या राहून नाही तर बसान. मित्रांनो या साईडला फिनिशिंगचं काम चालू असं, या साईडला साच्यावरचं काम चालू असं. साच्यावरून झालो असं, फक्त तोंड वगैरे हात वगैरे भरतात. मित्रांनो फक्त गणपतीच्या आगमन 18 दिवस राहिले असतात. मित्रांनो मी दाखवते मूर्ती खयची केली ती फिनिशिंग, म्हणजे काम चालू असं. मित्रांनो बघा, कल मूर्ती याचे हात वगैरे लावची असते ती आता पूर्ण झाली असा. शंकर रूपी अवतार मूर्ती असा एक नंबर दिसतं ही सुद्धा मूर्ती. मस्तच असा ही सुद्धा मूर्ती. मित्रांनो ह्यो कल फिनिशिंग केलं आहे मी बाप्पा, आणि ह्यो आज केलेला बाप्पा असा फिनिशिंग. याचा पाय वगैरे करूचे असतात अजून सुद्धा. मित्रांनो ही मूर्ती तुमका दाखवलं आहे कालच्या व्हिडिओत. ही सुद्धा भारी असा मूर्ती एक नंबर असा. आणि मित्रांनो ही कल मी फिनिशिंग मूर्ती केली असं आहे. एका आता पाणी वगैरे मारून दागिने वगैरे नीट करूचे असतात, घालूचे असतात. आणि मित्रांनो आतमध्ये दाखवते खयच्या मूर्ती आहेत. आतमधलं काही व्हिडिओ करीत नाही, पण आज दाखवते. मित्रांनो आतमध्ये दागिने पाणी वगैरे मारूचा काम चालू असतात. दागिने करूचा, मुकुट वगैरे करता आता. मित्रांनो गणपती अवघे 18 दिवस राहिले असतात. मित्रांनो अगोदर केलेले मूर्ती असतात त्यांना पाणी वगैरे मारून झालं असतात, ते बघा ह्या साईडला ठेवलेले असतात. थांबा दाखवते तुमका. मित्रांनो दागिने करूचा काम सुद्धा कठीण असा, एकदम कोरीव काम करूचं लागतं. मित्रांनो बघा आधी गणपती केलेले होते त्यांना पाणी फिनिशिंग वगैरे सगळं झालं असं दागिने वगैरे घालून. फक्त आता यांच्यावर कलर काढूचा असा. जे जे झालेले असतात पाणी मारून ते आतमध्ये ठेवता, बारकी मूर्ती असतात ते सगळे. चला मित्रांनो आता बाहेर जाऊया. मित्रांनो समोर लालबागच्या राजाची मूर्तीचा फिनिशिंग काम चालू असं. थांबा दाखवतो तुमका. मित्रांनो एकदम सेम टू सेम लालबागच्या राजासारखी मूर्ती दिसत आहे बघा. संपूर्ण हाती बनवलेली असा दिसताना लालबागच्या राजासारखी मूर्ती. ही सुद्धा मूर्ती भारी असा, एक नंबर दिसता. इथंच फिनिशिंग काम चालू असतं. आणि मित्रांनो ही कल्चर व्लॉगमध्ये तुमका दाखवले मूर्ती, हनुमान रूपी मूर्ती असा. ही सुद्धा झाली असं बनवून. आता इथं फिनिशिंग कामाने रावला असा. बाकी सगळी झाली असं बनवून, हात वगैरे सगळा लावून झाला हात वगैरे. मित्रांनो पुढे दाखवते तुमका गणपती बाप्पा खयचे आहेत ते. मित्रांनो ही कल मूर्ती फिनिशिंग करीत होतो आणि यात पूर्णपणे झाली असा. पाणी मारून एका सुद्धा दागिने लावचे असतात मूर्ती. आणि मित्रांनो ही कल केलेलं आहे, एका दागिने वगैरे सगळे झाले असतात लहान. काळोख असा, नीट काय दिसायची नाही. त्या काळात काय चाललं तर आम्ही आता बघूया. मित्रांनो मूर्तीचं काम चालू असा, कॉस्ट वगैरे लावतो असा. मूर्ती झाली असं बनवून तुमका दाखवत आहे. हे बघा मूर्ती बनवून झाली असं, कॉच वगैरे लावचं असं. काळोख येता, उद्याच्या ब्लॉगमध्ये तुमका दाखवीन. सुद्धा फिनिशिंगचं काम चालू असा. मित्रांनो रात्रीचे 1 वाजत येईल असलो, 1-1:30 वाजत येईल असलो तरी फिनिशिंगचं काम चालू असा. कारण लवकरात लवकर गणपती बाप्पा पूर्ण करून द्यायचे असतात. बाकी सगळे तुमका मूर्ती दाखवलं आहे. मित्रांनो त्या साईडला गणपती जोडूचं काम चालू असा. या गणपती समोरचे हात वगैरे जोडून झाले असत आणि त्या समोरच्या आता गणपतीचं काम चालू असा. हात वगैरे जोडूचं काम चालू असा, सोंड वगैरे लावची असा. मित्रांनो त्या साईडला दाखवलेलं साच्या वगैरे काय काय गणपती असतात ते. आता जाऊया काम करूया. बाकी सगळे मूर्ती तुमका दाखवलं आहे. ही फेट्यावाली मूर्तीसुद्धा एक नंबरच दिसता. इथंचं फिनिशिंग काम दागिने वगैरे सगळाच असा, पाणी वगैरे मारूचा. या कॉच काढून ठेवलेला असा दाखवते. या गणपती एका गणपती कॉच लावला, कल 2 कॉच होती.
ते आज कॉस लावला म्हणजे प्रभाव लावला दाखवत आहे. हे बघा मस्त दिसतं, एकदम राजा टाईप मूर्ती असतं, एक नंबर दिसतं. कलर कामिला तर ही अजूनसुद्धा भारी दिसतली. आता तर एवढी भारी दिसतं ही, एकदम सुंदर मूर्ती असं. चला मित्रांनो काम करूया आणि नंतर लॉक करूया पुन्हा. 3 hours later. मित्रांनो सकाळचे 4 वाजले असत आणि हातपाय वगैरे रवले असत. हात म्हणजे मागची बाजू आणि पाय रवले असत खालनं, ते करूचे असत. ते बाकीचे तुमका दाखवले. त्या शाळेत काय चाललं ना आता आम्ही बघू जाऊया. मित्रांनो सकाळचे 4 वाजत इले, 4:15 वाजत इले तरी हे काम चालू असा. कलमूर्ती मित्रांनी साच्यासून काढलेली होती, तिका हात वगैरे हात लावून झाले असत आणि साच्या भरूचा काम चालू असा. आई सुद्धा साच्या भरता हात वगैरे भरूचा काम चालू असा. मित्रांनो त्या साईडला मूर्तीचे हात वगैरे लावतात, मूर्तीक हात वगैरे लावतात ह्या साईडला, सोंड वगैरे लावची असा. आणि मग आम्ही मूर्ती तयार करता, मोबाईलात फोटो असा तशी मूर्ती तयार करता. ही समोर फेट्यावाली मूर्ती असा. बाकी मित्रांनो तुमका मूर्ती दाखवले खयचे खयचे झाले असत ते या साईडला असत. ही कलमोराच्या पिसावाली मूर्ती तयार झाली असा. एका फिनिशिंगचं आता काम चालू असा, धोतर वगैरे रवला वाटतं. आणि अजून असं मूर्ती जोडीचे सुद्धा असतात, अजून फिनिशिंग सुद्धा करूचं मूर्ती असतात ते. चला मित्रांनो जाऊया झोपा, कारण सकाळचे 4:15 4:30 होईतले असतले. मित्रांनो जमा तसं वेळात वेळ काढून व्हिडिओ करतोय. सकाळचे आता 4 वाजता दिल्यात, आता मी झोपतोय. व्हिडिओ डेली लॉग असत, आधी पण लॉग टाकले ते सुद्धा बघा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला भेटूया उद्या. आता पुरता बस झाला. गणपती बाप्पा मोरया.